हाय गाईज, आता मी चालली आहे सवाष्ण म्हणून माझ्या आत्याकडे जेवायला. आज गौरी जेवतात, तर मला सवाष्ण म्हणून बोलवलंय. हा वा वा. तर तुम्हाला दाखवते जाते. हे बघा, आता इथे तयारी चालू झालेली आहे जेवणाची. आमच्या वहिनीच्या हातचा स्वयंपाक. मिळता होते त्या पथकांच्या ह्याला काम मिळतं. हे जे आहे हे तो कायदनी कोण सवलत कायदनी म्हणून आहे ना, त्याचा तो ग्रुप आहे. हे ना सगळे आपल्या ब्राह्मण इथे बसेल का? चला मंडळी जेवायला. नाही, तिकडे पण आहे ना चेअर. तो नाही जेवणार, नाही जेवत तो. या ग तुम्ही दोघी जणी झाली का ओळख ताईशी? तिकडेच बघतोय. तो हा शाळेतनं येणार आहे का नंतर? कोण? हा 3 वाजता येणार, 2:45 पर्यंत येईल. माझ्या आत्याची पुरणाची पोळी खूप छान असते बरं का, म्हणून मी खास येते जेवायला. शेजारच्या सोसायटीतच आहे. मग तिला म्हणलं तो म्हणे ती Guys, आता माझं जेवण झालेलं आहे. तब्येतशीर जेवण झालंय. मस्त आत्याच्या हातची पुरणाची पोळी, वरण भात, बटाट्याची भाजी, वाटली डाळ, कोशिंबीर, सगळ्या इतका सुंदर स्वयंपाक केला होता. बाय. ही माझी सर्वात मोठी नाही ना, सर्वात म्हणजे काकांनंतरची आहे ना. काका सर्वात मोठे होते ना. हा, ही माझी 2nd नंबरची आत्या. ही तिची सून. हाय कर वहिनी. आता मला झोपायचंय. इथे जर झोपले ना, मी पटकन जाणारच नाही घरी. ही आहे आमची क्षिती ताई. हाय क्षिती. लक्ष्मी ताई गेली अभ्यासाला बेडरूम मध्ये. तर इतकं मस्त जड झालेले डोळे. आता मी घरी जाणार आणि मस्तपैकी ताणून देणार. छान. चल निघू मी. बाय. छान झाला आता स्वयंपाक, एकदम सुंदर. पुरणाची पोळी पण छान. पोटभर जेवली ना? हो, एकदम पोटभर. इतकं छान जेवण झालंय माझं. आता मला लागलंय सगळं टाईट व्हायला. आता मी घरी जाते, झोपून घेते मस्तपैकी. चला बाय. परत भेटू. आलेली आहे घरी. आता वाजले दुपारचे 3:45 आणि मला साडीचं फार असं जड झाली होती साडी, कारण जेवण पण तब्येतीच झाले आत्याकडे. तुम्हाला मी खरंच सांगते एक गंमत. माझी आत्या आहे ना, खूप सुंदर स्वयंपाक करते. आता वहिनी आल्यापासून वहिनी करते, पण आत्या सुद्धा मदतीला असते आणि सुंदर स्वयंपाक करते. तिच्या हातची पुरणाची पोळी, साधं वरण भात, बटाट्याची भाजी खूपच सुंदर होते. त्याच्यामुळे मी ना आदल्या दिवशी सुद्धा उपाशी असते, आदल्या दिवशी रात्री, आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा नाश्ता करत नाही. कडक उपासामध्ये तिच्याकडे जाते, मस्त की जेवण व्यवस्थित जाईल म्हणून. आणि ती पण खुश होते ना की आता तिने बोलवलंय. कारण कसं आहे, गौरी असतात बसलेल्या आणि सवाष्णीच्या बोलवलेल्या असतात. त्यांनी जर उपाशी राहून म्हणजे उपास केला आणि मग जेवायला गेल्या तरी जास्त त्यांना लाभदायक असतं, चांगलं असतं. म्हणून म्हटलं मी मुद्दामच. आणि मला तर आवडतं तिच्या हातचं जेवण, त्याच्यामुळे मी एकदम पोटभर जेवते तिच्याकडे गेल्यावर. आणि मस्तपैकी तब्येतशीर जेवते, गप्पा टप्पा आराम करून मग निघते घरी. कारण आता माझी आत्याच आहे, ती सख्खी आत्या आहे माझी. तर आणि असं माझं जाणं होत नाही धावपळीमुळे ना.
मग त्याच्यामुळे मग मी अशा वेळेला गेले की मग वेळ काढून जाते आणि जातेच. तर असं आहे सगळं. तर त्याच्यामुळे मी आले. जेवण टाईट झाले असल्यामुळे मला ना परकोर टाईट झाला होता पोटाला. त्याच्यामुळे आता मी साडी चेंज केली आणि हा ड्रेस घातलेला आहे, पंजाबी ड्रेस घातला आहे. आता आम्ही चाललो आहे आमच्या मामा मामींकडे. तिकडच्या पण महालक्ष्मी आहे, तुम्हाला दाखवेल, बघा तुम्ही. ओके, स्टे ट्यून. शेवटपर्यंत माझा ब्लॉग बघा स्किप न करता. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. ओके, चला. मी आता मामींकडून सुद्धा आलेली आहे. आता मी चालले खाली आमच्या कुलकर्णी काकूंकडे महालक्ष्मीसाठी. ज्यांच्याकडे लक्ष्मी गौरी आहेत तिथे सगळ्यांकडे जाऊन येते आज. हे बघा आमच्या मामीकडच्या महालक्ष्मी आमच्या मामीकडच्या महालक्ष्मी. हे बघा, आम्ही भजन म्हणतोय महालक्ष्म्यांसाठी. बघा हळदी कुंकू कशा नटलेल्या आहेत सुंदर, हळदी आणि कुंकवाचा कलर मध्ये. बेलाचा बरोबर आहे. रंग उडाला. बघ ना. काकांचं काम चाललंय फोनवर. बघा बघा कसे बोलतायत गपचूप गपचूप. बरोबर केलं असं, बरोबर आहे केलं काकांनी. हाय, श्रद्धा खूप छान करते तू व्हिडिओ. श्रद्धा काकू म्हणते कुठे सिया मैंने आला. तुमच्या ठाण्याच्या पाहिल्या आम्ही गणपती हे गौरी कापून काकांकडे. काहीच आता मी सगळं कडून दर्शन वगैरे घेऊन आलेले आहे. आता झालं, आज काय स्वयंपाक वगैरे नाही आहे. भात लावला आहे मी, आता फक्त दादा भातच खाणार आहे, बाकी कोणी जेवणार नाही आहे. अण्णाचं पण खाऊन झालेलं आहे. जर लागलं तर तो खाईल, उठला तर. आता कारण तो बघा झोपलेला आहे, खूप वेळ झाला. आता असं वाटतं तो उद्या सकाळीच लवकर उठेल. तर आता मी इथेच ब्लॉग एंड करते माझ्या. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काल असं झालं की यांच्या हस्ते त्यांच्या त्यांचा जो मंडळाचा गणपती होता, जो त्यांच्या इथे असतो, मित्रांचा जो एक पॉईंट आहे तिथे जो गणपती बसतो, तिथे त्यांच्या हस्ते हे झालं होतं, आरती झाली होती. वाढदिवस होता तर काल. पण मी काय दाखवू शकले नाही, म्हणजे ते विसरून गेले मी तो क्लिप टाकायची. तो या आजच्या ब्लॉगमध्ये मी टाकते. ओके, तर बघा तुम्ही, स्टे ट्यून आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईबच्या जवळ जी घंटी आहे ती दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे सगळे ब्लॉग सर्वात पहिले बघायला मिळतील. ब्लॉग असो किंवा रील असो. ओके, चलो गाईज, बाय, गुड नाईट.